तुमचा वर्ग गप्पा बसवा. मी पवार सरांना बोलवता आणि वर्ग गप्पा करता हे काही मला आवडलेलं नाही. तर आमच्या मुलं सांगायचे बाई तुम्ही असं का सांगता, बघा तुम्ही पण जाण त्यांना गप्पा बसवा. मुलं मला घाबरत होती आणि व्यवस्थित ऐकत होती. माझ्या विषयात मुलाने अभ्यास व्यवस्थित केला आणि भरपूर मार्क मिळवले. 99 मार्कापर्यंत बोर्डात SSC बोर्डात मार्क माझ्या वर्गाच्या मुलांना मिळालेले आहेत. त्यामुळे सगळे वर्ग हे अतिशय चांगले मिळाल्यामुळे मी चोगले हायस्कूलचा पहिला फार मोठी ऋणी आभारी आहे. आणि माझं जे सगळं करिअर झालं चांगलं हे चोगले हायस्कूलमुळेच झालेलं आहे. मला 2 मोठ्या त्याच्यातनं नोकरी मिळत होत्या. एक आमच्या BEd कॉलेज त्या ठिकाणी प्रोफेसर म्हणून 1974 साली मला बोलवलं होतं आणि शाळा आणि मॅनेजमेंट सोडायला तयार होते तरी मी गेले नाही. तर मला माझ्या शाळेविषयी माझ्या एक्सरच्या कांदरपड्यातल्या म्हणजे काजूपड्यातल्या मुलांविषयी मला पहिल्यापासून जास्तच प्रेम वाटायचं. माझ्या मुलांसाठी मी सांगत नाही आता सांगून दाखवलं की फुकट गेलं. पण ऑफ पिरियडला त्यांच्या राहिलेल्या छत्र्या, त्यांचे राहिलेले डबे जे काय हलवलं असेल त्याला मी वाटत होते. गरीब मुलांना मी पुस्तकं देत होते. आमची काही श्रीमंत मुलांकडे पुस्तकं मागितली तर ती मुलं देत नव्हती. पण गरीब मुलं शाळा सोडताना माझ्या हातात पुस्तकं राहिलं देऊन द्यायचे आणि मी गरीब मुलांना ते वाटत होते. त्या मुलांचं माझं नातं एक विद्यार्थी आणि शिक्षक असं नसून मी त्यांची आई होते असंच मला वाटतं. शाळेचं नाव काढलं तरी मला वाटतं आपण शाळेत जबाबदारी बसावं, वर्गातल्या मुलांना शिकवावं. स्कूल आज तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं फार मोठ्या आणि हा जो कार्यक्रम तुम्ही आरंभलेला आहे त्याबद्दल तुमची टीचर्स बोलत आहेत त्यामुळे आपल्यालाही नंतर बोलायचं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तयार राहावं. एक नम्र विनंती आणि विनंती नाही ऐकली तर मग फोर्स. आधी विनंती तुम्ही जोगळेकर बाईंना विनंती करतो. मला कोणीतरी सांगितलं जोगळेकर बाई जरा कडक, पण खरं आहे ते. कारण मला वर्गामध्ये गोंधळ बडबड असं आवडायचं नाही. वर्गात गेलं की शिकवणं. त्यामुळे राऊतबाईंसारखं मला तुमचा इतिहास भूगोल कधी माहिती नव्हता. कोण काय करतं, कुणाचे आईवडील काय करतात म्हणजे हे काही माहिती नसायचं. फक्त शिकवणं आणि तेवढंच. पण मुलांनी कुठच्याच मुलांनी सगळ्या स्कूलमध्ये राऊतबाई म्हणायला तसं 32-33 वर्ष शिकवायला मिळालं. त्यानंतर तसंच 21-22 वर्षाचे असताना आले मी आणि बुटकी वगैरे. तर पवार सर येऊन म्हणायचे बाई बारक्या जोगळेकर बाई म्हणायचं बाई तुम्हाला काही त्रास झाला तर सांग ना, मी येऊन मुलांना ओरडतो. मी म्हटलं नाही तो मला कमीपणा वाटेल. शिक्षक आहे म्हणजे माझा क्लास कंट्रोल असलाच पाहिजे. आणि नशिबाने तुमच्याही वर्गाचं तसं सगळ्याच मुलांचं प्रेम मिळालं. म्हणून जोगळेकर सरांनी कसं शिकवायचं कसं हे करायचं. मला तो एक अनुभव आठवतो की इंग्लिश शिकवताना मी कॉलेजमध्ये शिकलं असतं की शाळेत आल्या इंग्लिशचं ग्रामर शिकवताना त्रास व्हायचा. मग त्यांना विचारलं की त्यांचं आणि नायतोंडेबाईंचं मला आठवतं की कधीही त्यांनी काय हे नाही येत नाही आणि शिक्षक आहे असं कधीही दाखवलं नाही. उत्साहाने सांगून त्यांना माहिती नसते तर शोधून काढून आणि सगळ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचाही शिक्षकांचा याचा खूप चांगला सहवास मिळाला. आणि शाळेमुळे मला खरोखरी खूप सुख समृद्धी मिळाली. आणि त्या म्हणतात तसं आमच्या काळामध्ये पैसा हे नगण्य होतं. पैसा मिळायला पाहिजे असं नाही. आणि तुमच्यातली काही मुलं सांगतील की मला असा उत्साह असायचा की शाळेतनं बाकीच्या लोकांना कन्व्हिन्स आहे त्यांना त्रास पडतोय की 7-7:30 घरी पोचत आहे. मी 6ला शाळा सुटली की 6:02 घरी आहे. तर मी शाळा सुटल्यानंतर 1 तास हौशीने काही मुलं यायची 10 मुलं आणि मी पैसे न घेता 25-30 वर्ष शिकवत होते. पण तिच्यात आनंद होता. आणि तुम्हाला शिक्षकाची नोकरी केली याचा खरोखरी मला आनंद आहे. थँक्यू. तुमचं प्रेम मिळालं. थँक्यू बाई. मी आता नातूबाईंना विनंती करतो.
सर्वप्रथम इथे बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करते. शाळेविषयी तुमचं असणारं प्रेम आणि शिक्षकांविषयी असणारं आदरयुक्त प्रेम याची अनुभूती तुम्ही आम्हाला दिली. खरं आहे, आता सगळेजण शिकून इतके मोठे होतात, काही विद्यार्थी, सगळे नाही, शाळेला कदाचित विसरून जातात. या शाळेत काय, मराठी मीडियमची शाळा, त्याच्यात आपण काय, आम्ही किती आता शिकलोय, पण असं तुमच्यात कोणातही आढळलं नाही, म्हणून ही कौतुकाची गोष्ट. आता तुमच्या वर्गाविषयीच्या भावना, मला तुमचा वर्ग चांगला आठवतोय, कारण अजिबात त्रास दिला नाही आणि मला कोणताच वर्ग त्रास देऊ शकला नाही, कारण मी पुरी पडले सगळ्यांना. माझी स्टाईल अशी होती, मी स्ट्रिक्ट आहे असं मी म्हणणार नाही. मुलं म्हणायचे नातूबाई तर फ्रेंडली आहेत, आणि आतापर्यंत पण मी मुलांशी फ्रेंडली राहून डिसिप्लिन क्लास ठेवत होते. हे मी मुद्दाम सांगते, कारण ना मी वर्गात गेल्यानंतर मी सायन्स शिकवायचे. इकडे समोर सुगंधा असायची, ही अनघा सबनीस, आणि हा वर्ग ना मी रावते म्हणते त्या मस्ती त्या एरवी करत असेल मुलं, पण वर्गात शिरलो ना असे चेहरे सगळ्यांचे गंभीर, आणि असे बसायचे हात घडी घालून. मला अनघा सबनीस अगदी आठवतीये, कारण मी विषय शिकवायचे विज्ञान, आणि मी तेव्हा पुस्तक न घेता शिकवायचे. न घेता मी पुस्तक बंद, आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना, कारण मग अभ्यास करून यावं लागायचे तेवढे पॉइंट्स. आणि ह्या असं खरंच नाही उत्सुकतेने बघायचे, काय बाई शिकवताय, काय कदाचित असू शकतं त्या वयात, चुकताय का, बरोबर आहे, मी पण काय फार असू शकतं हे मला माहितीये. प्रसाद गोखले वगैरे सुंदर शंका विचारायचा, मला अगदी आठवतंय. समीकरण बॅलन्स करणं वगैरे मी तुम्हाला शिकवलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर मज्जा आली ती तेव्हा शिकवताना. तर अनघा सबनीसच्या वगैरे मी मुद्दामून म्हणायचे तिच्याकडे बघून, जर तुम्हाला काही वाटलं, काही शंका आली की हा पॉईंट पंचायतून सुटला, तर तुम्ही मला दुसऱ्या दिवशी विचारू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की हा चुकीचा सांगितला तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारू शकता, कारण तुमच्या वर्गासमोर उभं राहायचं म्हणजे मी पण अभ्यास करून यायचे. आणि आवर्जून सांगा असं वाटतंय की सगळ्या वर्गांनी खूप सुंदर साथ दिली. अतिशय पिन ऑफ सायलेन्स असायचा शिकवताना, आणि अभ्यास पण छान, मार्क छान. कोणाला आता पैकीच्या पैकी मार्क किती जणांना द्यायचे असा प्रश्न माझ्यासमोर असायचा. हाच मुद्दा मी जेव्हा प्रिन्सिपल झाले तेव्हा मी आमच्या रसमेमध्ये विज्ञान शिक्षकांना सांगितलं की तुम्ही ना मुलांना पुस्तकं उघडायला देऊ नका. तर सगळ्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला की असं कसं बाई, ती भाषा त्यांना कळत नाही, कठीण भाषा असते, विज्ञानाची व्याख्या देते, असं कसं, मग त्यांना कळत नाही आम्ही काय सांगतोय ते. म्हणलं बिलकुल नाही, तुम्ही प्रयोग करून बघा, पुस्तकं मुलांकडे नको, आणि मी म्हणेन तुमच्याकडे नसलं तरी चालेल, पण तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा आम्हाला हवंय तर तुम्ही ठेवा, पण मुलांच्याकडे पुस्तकं देऊ नका. तर काय होतं, मुलं अर्ध लक्ष पुस्तकात, अर्ध बाहेर, वर्गाच्या अनेक प्रलोभन असतात ना, काही शिक्षक एकच नसतो. तर तसं तुम्ही करून बघा. पहिल्यांदा सगळ्यांनी जोरदार विरोध केला, पण नंतर कित्येकांनी येऊन मला सांगितलं की बाई तुमच्या सांगण्याचा आम्हाला फायदा झाला, की मुलांना पुस्तक नाही ना त्यामुळे ते आमच्याचकडे बघतात, हा एक मोठा फायदा. आता म्हणजे पुढची स्टेप अशी घ्या की तुम्ही पुस्तक न वापरता वर्गात न्यायचंच नाही आणि शिकवा. पॉइंट्स काढून घ्या एका कागदावर, आज हे पॉइंट्स घेणार आहोत आणि ते तुम्ही सांगा. हे जर केलं ना तर तुम्हालाच कळेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. जसं या बाजूला विद्यार्थी असतात ना, शिक्षकाला पण खूप तयारीने उभं राहावं लागतं. जितका वर्ग चांगला तेवढ्या त्यांच्या शंका जास्त चांगल्या असतात. आणि एखादं नाही उत्तर आलं तर प्रामाणिकपणे सांगा, पण मी उद्या बघून सांगेन, विचारून सांगेन. काही त्याच्यात कमीपणा नाही, कारण एक शिक्षक काही सर्वज्ञानी नसतो. आता तर भरपूर माध्यम आहेत, तेव्हा आमच्या वेळेला एवढं ते ऍडव्हान्स नव्हतं. पुस्तक एके पुस्तक, आणि वाटलं तर मग चव्हाणबाई हर्डीकरांची आपण शंका करायची, आणि आमचे बरेचसे विचार इतके छान जुळायचे सायन्स शिक्षकांचे. जी शंका एकेकाला यायची म्हणजे त्याच्यावर चर्चा करून अजून कसं स्पष्ट करता येईल हे आम्ही सगळं करायचो. तर मी हा वर्ग छान एन्जॉय केला. मला सगळे आठवत आहेत, काही काहींची नावं आठवत नाहीयेत, पण तरी सुद्धा ही नंतर अनघा मला वाटतं पण गाण्याच्या संदर्भात एकदा आलो होतो, तेव्हा मी कधीतरी बोलले असेल तिच्याशी, एरवी फ्रेंडली, पण तेव्हा मात्र जे गंभीर रूप मी अनघाचं बघितलं होतं ना वर्गामध्ये, की अशी बघायची की आता ह्या बाई काय विसरतायत का, काही चुकतायत का, हे मला अगदी आठवतंय. पण त्याच्यानी नाही, तुझी भावना तशी नसेल, पण इतके गंभीर असायचं ना की जसं सांगतात मुलं वळवळ करतात, इकडे तिकडे बघतात, काही नाही, सगळे माझ्याचकडे बघतायत. म्हणजे मला भयंकर पर्टिक्युलर जायला लागायचं. मी माझ्या परीने प्रयत्न केला, पण त्यामुळे मला उलट छान तुम्ही कॉन्फिडन्स दिला. आणि पुढच्या तुमच्या सगळ्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील
त्या पूर्ण होऊ देत अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि आम्हाला जे आदराने बोलावलं आणून इथे सगळ्यांना आणायसाठी खास नियोजन अतिशय सुंदर, त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद देते. धन्यवाद. अनघा, जेवण झालं असेल तर आपण, कारण कसं आहे नंतर आपण जायचं. आपण आता मधली सुट्टी करूया. छान जेवणाचा बेत तयार आहे. माझ्या मते सगळ्यांनी जेवायला जावं. गेलेला नाहीये. जल्दी पाय झालेला आहे. चेक करूया. एक मिनिट. नेक्स्ट आहे 31. नेक्स्ट नंबर आहे 39. 39. नेक्स्ट नंबर आहे 17. 17. नेक्स्ट आहे 60. 60. पुढचा नंबर 10. 10. लास्ट 2 नंबर सांगतोय मी आता. 4. हे मला 5 झाले पहिले मला बक्षीस दे. शेवटचा नंबर 55. 55. कोणाची एक तरी लाईन झाली का? एक तरी नंबर लागू दे. नंबर लागू टीचर्स इकडे आहेत, तर प्रत्येकाने आपलं स्वतःचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्यावं. नाही, एक 2 मागे, कारण त्यांना पण तेवढी उत्सुकता आहे की आपण आता काय करतो आणि आपण कुठे आहोत काय. तर हे त्यांना पण त्यांच्यासाठी
आणि आपण एक बरेच जण बऱ्याच वर्षांनी भेटतोय. तुम्ही इतरांसाठी काय करता हे पण सांगा. इतरांसाठी काय करता, तर माझ्या मते हे देशासाठी, करावं. समाजासाठी ते सांगा. तर आता समीर त्याचं मनोगत त्याच्या आधी तो स्वतःचं इंट्रोडक्शन करेल आणि मग आपण नमस्कार. मनोगत व्यक्त करण्याबद्दल जसं मंदारपणाचा मागे एक उद्देश हा होता की आपण एवढ्या वर्षानंतर एकमेकांना भेटतोय. काही जण मुलांमध्ये एकमेकांना ओळखतात, मुलींचे ग्रुप्स आहेत ते एकमेकांना ओळखतात, पण नक्की कोण कुठे काय करतोय, कुठे प्लेस आहे, त्याचा आपणच एकत्र येण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होऊ शकेल, एकमेकांशी कनेक्ट करण्याचा. प्रशांत शिंदे ते बिचारा पहाटे त्यांनी काल नवीन लॅपटॉप विकत घेतला. काल रात्री 11 वाजता मला फोन केला की अरे असं असं उद्या सकाळपासून आहे. ऍक्च्युली आमचं ठरवलं होतं की उद्या दुपारी 2 वाजता तुम्हाला कनेक्ट करू जेवणानंतर. तुम्हाला जेवणानंतर सगळी मजा निघून गेली असेल, तुमचं सगळं बोलणं गेम सगळं झालेलं असेल, तर ते नको, मला तुम्ही सगळे 10 वाजल्यापासून कनेक्ट करा. म्हटलं अरे आमच्याकडचे 10 म्हणजे तुझ्याकडे पहाटे 4:30 वाजले असतील, पण हरकत नाही, मी 4 वाजता उठून तयार आहे कॅमेरासमोर. तुम्हाला की काल मी स्पेशल तुमच्याकडनं लॅपटॉप आणलाय, माझा जुना लॅपटॉपचा काही प्रॉब्लेम झाला असं व्हायला नको, आणि आपण सगळे एकत्र भेटतोय, नवीन वर्षाची सुरुवात आहे, शिक्षक आपल्यावर असतील, याच्यापेक्षा चांगला मुहूर्त सापडणार नाही. म्हणून तो माणूस पहाटे 4 वाजल्यापासून उभा आहे. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जसं मी म्हटलं की आपण एकमेकांना ओळखतोय, सध्या तोंड देखील ओळख आहे, पण शिक्षकांनाही कळावं की आपण नक्की कुठे प्लेस आहोत. आणि जसं जोडगेबाई म्हणाले आपण काय करतोय, तर त्या दृष्टीने मी गेली जवळपास 18 वर्ष केमिकल फील्डमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी फिरून कधी पेंट कंपन्यांमध्ये वगैरे एशियन पेंट्स मध्ये होतो. आता मी डाव केमिकल म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीत काम करतो ॲज अ नॅशनल सेल्स मॅनेजर म्हणा किंवा असं काही, आणि इंडिया, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका हा रिजन मी बघतो. बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांशी माझा संबंध येतो, जसं पेंट असेल किंवा डिटर्जंट असेल किंवा पर्सनल केअर असेल, तर त्या निगडीत ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याशी मी टचमध्ये असतो. हे सांगण्याचं कारण एवढंच की जर कोणाला कधी काही गरज लागली या क्षेत्रात येण्याची किंवा काही माहिती असण्याची, तर त्यांना याचा माहितीचा उपयोग व्हावा कोणालाही त्या दृष्टीने. तसंच जे काही आमचे दुसरे मित्र असतील किंवा ज्या मैत्रिणी असतील त्या ज्या क्षेत्रात आहेत त्याची कोणाला कधी गरज लागली तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ती माहिती, योग्य माहिती मिळावी याकरता ही माहिती देतो. जसं मगाशी स्वप्नील पण म्हणाला की जवळपास 11-12 महिन्यापूर्वी जेव्हा ठरलं की रियुनियन करायचं, मित्र आम्ही बहुतेक वेळा बऱ्याचदा भेटतोच. मी जसा प्रशांत आला UK होऊन, दरवर्षी तो ऑगस्टमध्ये येतो की एक भेट होते, दुर्गेश आला की एक भेट होते, स्वप्नील आला की एक भेट होते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रियुनियन करायचं तेवढी तयारी लागेल, बरेच चर्चा चर्वितरण झालं त्याच्यावर, बऱ्याच जणांच्या मनोगत गोष्टी आल्या की हे करूया ते करूया. पण एक फायनली बरं वाटतं की आज ऍटलिस्ट एवढी माणसं तरी आली, 76 पैकी ऍटलिस्ट 50 माणसं आली, हे खूप मोठं पाऊल आहे. आता एवढ्या माणसांनी कनेक्ट राहावं एकमेकांशी आणि असंच एकत्र आपण भेटत राहू, जेवढे मिळतील तेवढे. म्हणजे तो आला तरच मी येणार, तो आला तर आपण येऊ असं न करता जेवढे येतील तेवढे एकत्र कनेक्ट राहू आणि या पुढच्या वाटचालीत एकमेकांना जरूर लागेल तेवढी मदत करू, सहयोग करू. तुमच्या आशीर्वादाच्या पाठीशी असतीलच, आणि तुम्हालाही काही मदत लागली तर न संकोचता आम्हाला सांगा, आम्ही आहोतच तुमच्या बरोबर. धन्यवाद. फोन नंबर आणि नावं ही लिस्ट द्या आम्हाला. हो जरूर. नेक्स्ट मी आता अनघा गाडगे मनोगत. नमस्कार. आम्ही जेव्हा ठरवलं गेट टुगेदर करायचं तेव्हा आम्ही शिक्षकांची लिस्ट करत होतो, कोणाकोणाला बोलवायचं, कोण आहे. तेव्हा लक्षात आलं की आता पवार सर आणि सौंदर्यकर बाई आपल्यात नाहीत आणि यावेळेच्या गेट टुगेदरला नसतील. त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या बाईंच्याबद्दल, सरांच्याबद्दल. सौंदर्यकर बाई माझ्या खूप आवडत्या होत्या शिक्षिका, माझ्यासाठी आदर्श शिक्षिका होत्या. बऱ्याच जणांच्या लाडक्या बाई असतील. तर माझी बहीण जेव्हा 5वीत होती तेव्हा सगळ्या NCERTच्या वर्गाला सौंदर्यकर बाईच क्लास टीचर असायच्या, तर तिला होत्या. आणि मी 3री-4थीत असताना आम्ही मारुतीच्या देवळात वगैरे जायचो तेव्हा
मुद्दामून मला ती दाखवायची आमच्या बाईंचं घर, आम्ही बाईंच्या घरी जाऊन पाणी प्यायचो, गप्पा मारायचो. अशी बाईंची आम्हाला काही भीती वाटत नव्हती. आणि मग 5वीला गेल्यावर बाई आम्हाला क्लास टीचर म्हणून होत्या. सायन्स मॅथ्स खूप छान शिकवायच्या. बायोलॉजी त्यांना खूप आवडायचं. झाडांची पानं फुलं नमुने आम्हाला दाखवायला आणायच्या. त्याच्यामुळे नक्कीच त्या विषयांची गोडी लागली आम्हाला. त्याचप्रमाणे प्रार्थना झाल्यावर सगळ्यांना 12वा अध्याय गीतेचा शिकवायच्या. त्याच्यामुळे त्यांच्या हाताखालून गेलेल्या सगळ्या मुलांना 12वा अध्याय पाठ झालेला असायचा. अशा ऍडिशनल गोष्टी सिलेबसच्या शिवाय हल्लीचे शिक्षक करत नाहीत. आणि म्हाडाचा शिक्षकच त्यांना खूप आवड असते शिकवण्याची, तेच अशा गोष्टी करतात. दुसरी आठवण बाईंची म्हणजे मला पर्सनल आठवण आहे. 8वीत आम्ही गेलो तेव्हा शाळेला बऱ्याच वर्षानंतर संस्कृतची परमिशन मिळाली. ते 50 मार्काचं संस्कृत आणि 50 मार्काचं हिंदी असं होतं. माझ्या वडिलांनी सांगितलं 100 मार्काचं असेल तरच घ्यायचं, नाहीतर हिंदी घ्यायचं. आणि त्यावेळेच्या प्रथाप्रमाणे आम्ही आई वडिलांचं ऐकायचो. आणि मी घेतलं 100 मार्काचं हिंदी. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी अदिती अनाला सगळ्या दुसऱ्या वर्गात आणि मी एका वर्गात होते. ते खूप वाईट दिवस होते, 15-20 दिवस सगळ्यांच्या शिवाय. आणि मग शाळेला परमिशन मिळाली. बाई वर्गात आल्या, सौंदर्यकर बाई त्या दुसऱ्या वर्गात. आणि मला त्यांनी सांगितलं की गाडगे तुला 100 मार्काचं संस्कृत हवं होतं ना, उद्यापासून त्या वर्गात येऊन बसायचं. म्हटलं मला पुन्हा फॉर्म वगैरे भरून द्यावं लागतं, ते सगळं नंतर कर, पण आधी तिकडे येऊन बस उद्यापासून. आणि मला इतका आनंद झाला. तर असं पर्सनल अटेन्शन असायचं, बाईंचं लक्ष असायचं सगळ्या मुलांकडे. महाजन सरांकडे आम्ही ड्रॉइंगच्या क्लासला जायचो, एलिमेंटरी इंटरमिजिएटला. तिकडे बाई यायच्या लँडस्केपिंग शिकायला. तेही आम्हाला मजा वाटायची. आपल्यासारख्याच बाई पण स्टुडंट होऊन शिकतायत ड्रॉइंग. तर आपल्या आवडी जपाव्या, माणसाने कायम शिकत राहावं काहीतरी, ते बाईंनी आपल्या आचरणातून शिकवलं इनडायरेक्टली. नंतर बाई भेटायच्या मारुतीच्या देवळात रस्त्यात, सगळ्यांची चौकशी करायच्या, हा काय करतो, तो काय करतो. गेल्या वेळेला आमचं बंधन बसेरामध्ये गेट टुगेदर झालं होतं, तेव्हाही बाई आल्या होत्या. पण तेव्हा आम्ही गद्दे 25शीत होतो. तेव्हा असं वाटलं नाही की आता आपण शिक्षकांच्या आठवणी सांगून शेअर करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. ती चुटपुट नेहमी आता मला लागून राहते. असो, पवार सरांचं तर सगळ्यांना शिस्तीचा माहितीच आहे. 4-4 पट्ट्या हातात असायच्या सरांच्या. आता बाकीचेही माझे मित्रमैत्रिणी शेअर करतीलच आठवणी. राऊतबाई घटना मला आठवत आहे. स्वाती भांडारकरच्या आम्हाला नोट्स आणून त्यांनी सांगितलेल्या, तिचं अक्षर बघा.